शहर अध्यक्ष गडचिरोली शालिनी रायपुरे गडचिरोली। तर या ठिकाणी गडचिरोली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्राचा अतिशय दुर्गम भाग आहे आणि या भागामध्ये बहुजन समाज पार्टीचे खूप मोठे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की गडचिरोली या ठिकाणावरून कोल्हापूर पासून गडचिरोली हे जवळपास 1400 किलोमीटर आहे। तरी सुद्धा या ठिकाणी हे सगळे बांधव मोठ्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। तर यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। तर मी यांचा आभार मानतो सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून की या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही करवीर नगरी शाहू महाराजांच्या नगरीत आलेला आहात, तर तुम्ही कशा प्रकारे अभिवादन करत आहात? बहुजन समाज पार्टीच्या बद्दल आपली काय भूमिका आहे? बहुजन समाज पार्टी ही आज भारताची नंबर 3 ची पार्टी आहे आणि बहुजनासाठी ओबीसी SC ST NT मायनॉरिटी याचा एकच उद्धार करू शकते आणि ती म्हणजे बहुजन समाज पार्टी। दुसरे बीजेपी आणि काँग्रेस हे पक्ष कुठल्याच बहुजनाचा पक्ष नाही आहे आणि म्हणून बहुजनाचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याचं काम आज कांशीराम साहेब आणि बयानजी मायावती करत आहेत। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. या घोषणा द्या। शाहू का हाथी आया है, DSP ने लाया है, बदल दो ताज बदल दो, बेईमानों का राज बदल दो। जो सरकार निकम्मी है, सरकार बदलनी है, जो सरकार निकम्मी है, सरकार बदलनी है। नाव काय तुमचं? बाबासाहेब आंबेडकरांचा नाव काय तुमचं? सरिता बांबोळे कुठून आहे? गडचिरोली। नाव काय तुमचं? मंदा गौतम दुधे कुठून आहे? गडचिरोली। तुमचं नाव काय आहे? गीता कृष्णाजी नंदेश्वर कुठून आहे? गडचिरोली। तुमचं नाव? मी सुमन कराडे कुठून? गडचिरोली। मी वेणुताई चंद्रसेन खोब्रागडे शहर अध्यक्ष गडचिरोली शालिनी रायपुरे गडचिरोली। तर या ठिकाणी गडचिरोली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा महाराष्ट्राचा अतिशय दुर्गम भाग आहे आणि या भागामध्ये बहुजन समाज पार्टीचे खूप मोठे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती असेल की गडचिरोली या ठिकाणावरून कोल्हापूर पासून गडचिरोली हे जवळपास 1400 किलोमीटर आहे। तरी सुद्धा या ठिकाणी हे सगळे बांधव मोठ्या संख्येने विशेषतः महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत। तर यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे। तर मी यांचा आभार मानतो सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून की या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही करवीर नगरी शाहू महाराजांच्या नगरीत आलेला आहात, तर तुम्ही कशा प्रकारे अभिवादन करत आहात? बहुजन समाज पार्टीच्या बद्दल आपली काय भूमिका आहे? बहुजन समाज पार्टी ही आज भारताची नंबर 3 ची पार्टी आहे आणि बहुजनासाठी ओबीसी SC ST NT मायनॉरिटी याचा एकच उद्धार करू शकते आणि ती म्हणजे बहुजन समाज पार्टी। दुसरे बीजेपी आणि काँग्रेस हे पक्ष कुठल्याच बहुजनाचा पक्ष नाही आहे आणि म्हणून बहुजनाचं जे ध्येय आहे ते पूर्ण करण्याचं काम आज कांशीराम साहेब आणि बयानजी मायावती करत आहेत। सर्व बहुजन समाजातील SC ST OBC मायनॉरिटी सर्व एक संघ होऊन बहुजन समाज पार्टीला आम्ही पुढे नेऊ आणि निवडून आणू आणि त्यांच्यासाठी अतोनात आम्ही ग्राउंड लेवल पासून काम करू एवढं आम्ही गडचिरोली जिल्ह्यातून काम करतो। गडचिरोली हा जिल्हा अतिशय मागासलेला आहे आणि नक्षलवादी जिल्हा असं म्हटलं जातं। तर त्या ठिकाणी तुम्ही बहुजन समाज पार्टीचं काम करताय, तर काय काय अडचणीला सामोरे जावं लागतं आणि त्यात तुम्ही कशा प्रकारे दूर करता? बहुजन समाज पार्टी आजच्या स्थितीमध्ये जर गडचिरोलीला पाहिलं तर जो ओबीसी समाज आहे हा ओबीसी समाज हा बहुजन समाज पार्टी पासून दूर आहे आणि म्हणून त्यांना जवळ घेण्याचं काम, त्यांना एकत्रित करण्याचं काम आम्ही करत आहोत। प्रत्येक लेवलवर भाईचारा कमिटीने निर्माण करत आहोत। भाईचारा कमिटीमध्ये SC ST OBC यांचं सगळ्यांचं एकत्रीकरण करून आम्ही तो काम पुढे नेत आहोत। तसंच बूथ कमिटी आणि बाकीच्या ज्या कमिटी आहेत प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही त्या सेक्टर कमिटी निर्माण करत आहोत। प्रत्येक गावातल्या जे पीडित आहेत, वंचित आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून जे त्यांचे
प्रश्न आहेत ते प्रश्न मांडण्याचं काम आम्ही प्रयत्न करतो. गडचिरोलीमध्ये आज लाईट मेटल्स आणि अनेक कंपन्या येत आहेत, परंतु तिथल्या शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे, जो शेती, हाच प्रश्न या लाईट मेटल्स आणि बाकी कंपन्या तिथल्या म्हणजे जो पैसा द्यायला पाहिजे तो शेतकऱ्याला पैसा सुद्धा देत नाही आणि परत तिथली शेती जी आहे, उपज आहे, शेती जी पाण्याची शेती आहे, ती जबरदस्तीनं हे सरकार जबरदस्तीनं त्यांच्या देशातून खिचून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढा देण्याचं काम करत आहोत. सत्ता बहुजन समाज पार्टीची सत्ता येईल का असं तुम्हाला वाटतं का? आणि ती येण्यासाठी काय करावं लागेल, काय सांगाल त्याबद्दल? बहुजन समाज पार्टीची सत्ता ही 100% येऊ शकते, परंतु त्या तळागाळातले जे व्यक्ती आहेत त्यांनी सर्वांनी सहकार्य करायला पाहिजे. मेन म्हणजे ओबीसी जो घटक आहे, त्या ओबीसी घटकानं जर 2 पाऊल पुढे टाकलं तर जर पुढे टाकलं तर आम्ही सुद्धा त्यांना साथ देऊन सर्वांना बहुजनाची जी पार्टी आहे ती निर्माण करायला काहीच वेळ लागणार नाही. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा. माझं नाव भास्कर मेश्राम, मोबाईल नंबर 94 23 12 24 49. जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी, जिल्हाध्यक्ष गडचिरोली. तुम्ही आहे ना जिल्हाध्यक्ष? शहराध्यक्ष या ना इथं. तुमचं नाव सांगा, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझं नाव वेणुताई चंद्रसेन खोब्रागडे. मी गडचिरोली शहर अध्यक्ष आहे बहुजन समाज पार्टीतर्फे. किती वर्षापासून काम करताय? आम्हाला 2 वर्ष झाले सर. त्याच्या आधी आमच्या सासरे काम करत होते. 30 वर्षापर्यंत आमच्या सासऱ्यांनी काम केलं आणि त्याच्या आमच्या या मध्यंतरी काळामध्ये 10 वर्ष आम्ही जरा थोडीशी ठप्प झाली होती पार्टी, परंतु आम्ही तिला कशी आगे बढेल आणि तिला समोर कसं नेता येईल आणि बहुजन समाज पार्टी ही कशी मोठी होईल आणि बहुजन समाज हा एकत्र कसा येईल हा आम्ही पुरेपूर प्रयत्न करीत आहोत सर. या ठिकाणी तुम्ही बघताय की गडचिरोली खूप लांब असून सुद्धा महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर ही एक खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की महिला एवढ्या मोठ्या प्रमाणात जुडलेल्या आहे. तर तुम्ही काय चमत्कार केला की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला जुडलेल्या आहेत? सर आम्ही जेव्हा मिटिंगा घेत होतो, छोट्या छोट्या सभा घेत होतो, आम्ही 4 लोक 2 लोक असे बसायचे. आम्ही अहेरीपर्यंत गेलो, आलापल्ली, वडसापर्यंत गेलो, कोर्चीपर्यंत गेलो, 4 लोक बसायचे. परंतु या 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये आम्हाला आज नाही म्हणाल तरी 100च्या वर 200च्या वर लोक आम्ही एकत्रित येत आहोत आणि आम्हाला त्याचं कौतुक आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की आम्ही बहुजन समाज पार्टी मोठी करून दाखवणार आणि आम्ही बहुजनाची सत्ता हातात घेणार असा आमचा ठाम निश्चय आहे. बहुजन समाज पार्टीची जी सर्व आहे, बहीण मायावती ह्या महिला आहेत, तर त्या कोणत्या पदावर जावं असं तुम्हाला वाटतं? बहीण मायावती तर यांनी तर पंतप्रधानचं पद घ्यावं अशी आमची सगळ्यांची मनापासून इच्छा आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करायला तयार आहोत. बाबा तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा. बाबा तेरा मिशन अधूरा, बीएसपी करेगा पूरा. या इकडे दादा. तुमचं नाव काय आणि तुम्ही ओबीसी घटकातले आहे, तर कशाबद्दल या ठिकाणी ओबीसी तुम्ही इथं अभिवादन करताय आणि काय सांगाल? ओबीसी बांधवांना तुम्ही काय अपील कराल, त्यांना काय सांगाल? नाव सांगा तुमचं. माझे नाव सोमा डोमाजी धारणे, मी जिल्हा गडचिरोलीचा उपाध्यक्ष आहे आणि मी ओबीसी नसून अनुसूचित जमातीचा आहे, म्हणजे एसटीचा आहे. तर मी 1997 पासून पे बॅक टू द सोसायटी प्रोग्राम या अंतर्गत 31 जुलै 2019 पर्यंत काम केलेलं आहे. त्यानंतर सेवानिवृत्त झालो आणि सरळ पार्टीला जॉईन केलो. मी सांगू इच्छितो की आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये, गडचिरोली जिल्हा हा मागासवर्गीय असून नक्षलग्रस्त भाग आहे आणि दऱ्याखोऱ्यात राहणारा आमचा अनुसूचित जमातीचा वर्ग हा अतिशय गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांना या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत असतो, परंतु त्या जिल्ह्यातील आदिवासी हा अशिक्षित मागासवर्ग असल्यामुळे तो कोणाच्याही सांगण्यानुसार इकडे तिकडे भटकून जातो आणि आमच्या प्रवाहाला मात्र थोडी मंदगती निर्माण होते, निराशा निर्माण होते
त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही, आम्ही सतत प्रयत्नरत राहणार आहे आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना जोड उसळण्याने बहुजन समाज पार्टीला कसं वाढवता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. अनुसूचित जमातीला तुम्ही काय सांगाल, का बहुजन समाज पार्टी बरोबर जोडायचं आहे, काय कारण आहे? बहुजन समाज पार्टीला अनुसूचित जमातीच्या लोकांना जोडण्यासाठी सांगायचं झाल्यास की SC ST NT OBC आणि मायनॉरिटी या समाजाला फक्त आणि फक्त सर्व सोयी सुविधा किंवा राजकीय दृष्टिकोनातून लाभ बहुजन समाज पार्टी देऊ शकते, अन्य कोणतीही पार्टी देऊ शकत नाही असं माझं मत आहे. बहुजन समाज पार्टीचा विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो, बहुजन समाज पार्टीचा विजय असो. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी कोल्हापूर येथे आहोत आणि छत्रपती शाहू महाराज यांची जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने खूपच मोठ्या प्रमाणात आणि धूमधडाक्यात महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. या महोत्सवासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून अगदी नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत संपूर्ण राज्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. सर, काय सांगाल, किती लोक आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यातून आहेत तुम्ही आणि या जयंती निमित्त तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा देताय? तुमचं नाव सांगा. मी ॲडव्होकेट प्रल्हाद हिवाळे, आदरणीय बहन मायावतीजी राष्ट्रीय अध्यक्षा बहुजन समाज पार्टी यांच्या आदेशानुसार आज छत्रपती राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांची जयंती साजरी करण्याकरिता आम्ही या शाहूनगरीमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आलो आहोत आणि सर्व या जिल्ह्यामध्ये येऊन छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज साजरी केलेली आहे. आदरणीय बहन मायावतीजींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामधून वेगवेगळे कार्यकर्ते आपल्या स्वखर्चाने आपल्या स्वतःची भाजी भाकरी घेऊन या शाहूनगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि आज आदरणीय राजारामजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे प्रदेशाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज जयंती साजरी करण्यात आलेली आहे. या शाहूनगरीतील सर्व जे बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत हे तन्मनधनाने या ठिकाणी आलेले आहेत. मी छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं सर्व समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो. शाहूजी महाराज यांनी जे आरक्षणाचं काम केलं, जे भागीदारीचं काम केलेलं आहे, हे सर्वांनी पुढे न्यावं. या जयंती दिनाच्या निमित्तानं ही त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. तुम्ही ज्या जिल्ह्यातून आलेले आहेत त्या जिल्ह्याबद्दल काय सांगाल आणि त्या जिल्ह्यामध्ये बहुजन समाज पार्टीचं काम कशा प्रकारे सुरू आहे? आमच्या आताचा छत्रपती संभाजीनगर आणि पूर्वीचा औरंगाबाद जिल्हा या जिल्ह्याच्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सेक्टर आणि बूथवर काम करणारी लोक सध्या वस्त्या वस्त्यामध्ये फिरत आहेत. महानगरपालिकेची तयारी असल्यामुळे महानगरपालिकेची तयारी चांगल्या प्रमाणात या छत्रपती संभाजीनगर मध्ये चालू आहे. त्या ठिकाणी झोनचे इंचार्ज तसेच आदरणीय ॲडव्होकेट डोंगरे साहेब जे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आहेत ते मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारे रिझल्ट येतील. यापूर्वी सुद्धा छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद मध्ये आमचे बहुजन समाज पार्टीचे 7 आणि 10 नगरसेवक आलेले होते आणि आमची ताकद बहुजन समाज पार्टीचा हत्ती महानगरपालिकेमध्ये पूर्वी होता आणि आता सुद्धा जाईल अशी आम्ही आशा व्यक्त करतो आणि त्याप्रमाणे सर्वजण जिल्हा अध्यक्ष विजयभाऊ बचके हे सगळे कामाला लागलेले आहेत. परवा जो इम्तियाज जलील यांच्या विरोधात जो मोर्चा काढण्यात आला त्या मोर्चाबद्दल काय सांगा? इम्तियाज जलीलच्या मोर्चाबद्दल बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही काही सांगणार नाही, कारण आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षात फक्त आदरणीय बहन मायावतीजी ते इतरांबद्दल काय कॉमेंट्स करतात किंवा बाईट देतात, आम्ही त्याबद्दल शब्दही बोलणार नाही. तो पक्ष आमच्या लेवलचा नाही म्हणून आम्ही त्याबद्दल बोलणार नाही. या ठिकाणी नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि त्यांची सगळी टीम आहे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की या ठिकाणी तुम्ही इतक्या लांबून आलेले आहेत तर तुमची काय प्रतिक्रिया आहे शाहू महाराज यांच्या जयंतीबद्दल आणि या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? सर्वात प्रथम मी बाळासाहेब ब्राह्मणे बहुजन समाज पार्टी जिल्हा अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा अध्यक्ष. माझ्या बरोबर माझे सगळे नंदुरबार जिल्ह्याचे पदाधिकारी जितेंद्र भाऊ तायडे, विश्वासभाऊ पवार, दीपक मैरे,
पवार साहेब, नंतर वाघ साहेब आणि पानपाटील साहेब, आम्हाला इथे येऊन एक प्रेरणा मिळाली. आजच्या दिवशी शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. इथे आम्हाला अशी प्रेरणा मिळाली की इथे सगळे महाराष्ट्रातून लोक येऊन जे राजाराम साहेबांनी जे मार्गदर्शन केलं की आपण ही इथे संघटन वाढवून आपण इथे सत्ता स्थापित करू शकतो. आजच्या दिवशी संकल्प करण्यात आलेला आहे की कार्यकर्त्यांनी ज्याच्या जिल्ह्यामध्ये जाऊन संघटन तयार करून संघटन वाढवण्याचं काम करायचं आहे. आणि ज्या येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकामध्ये गवगवीत यश हे बहुजन समाज पार्टीला मिळायला पाहिजे असं आम्हाला मार्गदर्शन आमचे राजाराम साहेब, खासदार राजाराम साहेब यांनी केलेलं आहे. आणि आम्ही माननीय सुनीलजी डोंगरे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्याहून इथून 650 किलोमीटर आहे, तिथून आम्ही इथे आलेलो आहेत. कार्यक्रम पाहून आम्हाला प्रेरणा मिळाली. धन्यवाद. नंदुरबार जिल्ह्याबद्दल काय सांगाल, तिकडच्या कामाबद्दल काय सांगाल, तिकडच्या निवडणुका होणार आहे त्याबद्दल काय सांगाल? आमचा जिल्हा जर पकडला तर आमचा जिल्हा हा आदिवासी आहे, पूर्णपणे आदिवासी बहुल भाग आहे. 90% तिथे आमदारी आदिवासी असतो आणि खासदारी आदिवासी असतात. तिथे 80% सीट हे आदिवासी असतात. आमच्या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती फार म्हणजे खतरनाक आहे. डोंगर आहेत, दर्या आहेत. 1 किलोमीटरवर 2-4 घरं, 1 किलोमीटरवर 2-4 घरं. फक्त 2च तालुके जर पाहिले तर ते सपाटीवर आहेत. आमचा जिल्हा अजून पाहिजे तसा पूर्णपणे विकसित झालेला नाही. आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आमच्या जिल्ह्यामधून आम्हाला गुजरात जवळ येतं, तर जेव्हा हंगाम संपून जातो तेव्हा तिथे रोजगार नसल्यामुळे तिथले जे आदिवासी आमचे बांधव आहेत ते गुजरातमध्ये पलायन करतात. त्यांना रोजगार नसल्यामुळे जे बीजेपी शासनाने आहे पाहिजे तसं आमच्या जिल्ह्यामध्ये काम केलेलं नाहीये. तरी सुद्धा बहुजन समाज पार्टी सत्तेमध्ये जर आली तर आम्ही आदिवासी समाजासाठी तिथल्या ज्या समस्या आहेत, तिथल्या बेरोजगारीच्या समस्या, तिथल्या कुपोषणाच्या समस्या, तिथल्या रस्त्यांच्या समस्या आणि तिथल्या आरोग्याच्या समस्या या आम्ही निवडण्याचं काम तिथे 100% करू असं मी बोलू इच्छितो. मी सिद्धार्थ सुरुंशी, बहुजन समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे, लातूर जिल्हाध्यक्ष आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी बहुजन समाज पार्टीमध्ये काम करत आहे. काम करत असताना मला असं जाणवलं की या देशामध्ये जर आपल्या महापुरुषाला जर खरोखर जर कोण न्याय द्यायचं काम केलं असेल, ते फक्त सन्मान देण्याचं काम केलं असेल, ते फक्त बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे. बाकी इतर पक्षानं काम केलं नाही. नाम तो बाबा का लेते हैं लेकिन काम गांधी मोदी का करते हैं. सर्वप्रथम या ठिकाणी आलेल्या सर्व कोल्हापूर मध्ये शाहूनगरी मध्ये आलेल्या सर्व शाहू अनुयायांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. बांधवांनो, 1902 साली ज्या महापुरुषानं आरक्षणाची नीव या देशामध्ये रचण्याचं काम केलेलं आहे, त्या महापुरुषाची जयंती आज आपण मोठ्या थाटामाटामध्ये कोल्हापूर नगरीमध्ये आपण आज साजरे करत आहोत. पण या देशामध्ये दुर्दैव आहे देशाचं की या देशामध्ये आपलं काय म्हणतात त्याला, ते कुंभमेळ्यासाठी 4-4 हजार कोटी रुपये निधी दिला जातो, पण शाहू मेळाव्यासाठी 1 रुपया सुद्धा देण्यासाठी या शासनाकडे पैसा निधी नाही. या ठिकाणी मी सर्वप्रथम या शासनाचा धिक्कार करतो की बा आपण ज्या महामानवाच्या संविधानावर आपण आज देश चालवत आहात किंवा एक राज्य चालवत आहात, पण त्या महामानवाच्या आपलं जयंतीसाठी आपल्याकडे 1 रुपया सुद्धा निधी नाही. या ठिकाणी येऊन एक साधा अभिवादन सुद्धा करायची त्यांची तयारी नाही, मानसिकता नाही. म्हणून मी सर्व आपल्या अनुयायांना अशी विनंती करतो की येणाऱ्या महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका असतील, या सर्व निवडणुकांमध्ये तुमचा एकच पक्ष आहे जी की तुमचा विचार करतो आणि या देशामध्ये आरक्षणाची तंतोतंत अंमलबजावणी किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावं असं देशाच्या सर्वोच्च न्यायालय आपल्या विधानसभेमध्ये आपल्या लोकसभेमध्ये जर कोण मान्य केले असेल ते फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी आणि आमच्या नेत्या परम आदरणीय बहनकुमारी मायावती जनतेची निवृत्त झाली. आपण ही खोडून काढण्याचं पाप सुद्धा इथल्या काही मनोप्रवृत्तीच्या लोकांनी त्या आरक्षणाचं बिल फाडण्याचं काम सुद्धा या लोकांनी केलं. त्याचा या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आणि सर्व जिल्ह्याचं काम कसं चाललेलं आहे या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं लातूर जिल्ह्यामध्ये आज जर बघायला गेलं तर चित्र वेगळंच आहे. आज महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, या ठिकाणी आम्ही पूर्ण ताकदीने लढवत आहोत. मी
राजेंद्र पोपट देवरे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक, खडकी माझं गाव आहे. मी ग्रामीण भागातून आहे. BSP चं जे काही मिशन आहे ते मिशन मला अभ्यास माझा चालू आहे. तर मी खरंच कार्यकर्ता BSPचा नसलो तरी महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे आणि याच्यामध्ये आज छत्रपती शाहू महाराजांचे जे विचार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सध्याचं जे काही वातावरण आहे, जी घटना आणि संविधान धोक्यात आहे, त्यासाठी इथे छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने हे प्रेरित होऊन आजचं जे काही या देशामध्ये जी अराजकता चाललेली आहे, याला संपव त्याला संपव, पण खरंच कोणाला संपवण्यापेक्षा आरक्षण वाचलं पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे. यासाठी खरोखर मला ज्या BSPच्या नेत्यांनी, रमेश निकम असतील, माझे मित्र गोरख मगरे असतील किंवा प्रवीण भाऊ असतील, यांनी मला इथे आणलं. मी खास कार्यकर्ता शिंदे गटाचा असलो तरी महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा असल्यामुळे आणि माझे विचार मला जे आवडतं, कारण माणसाने माणसाशी माणसासमोर वागणे असं एक दर ज्याने कोणी सांगितलं असेल, हे तत्व असेल, हे छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली इथे आपल्यात आरक्षणाच्या दृष्टीने रुजवलं आणि हे आरक्षण धोक्यात आहे. हे आरक्षण धोक्यात न जाता हे आरक्षण टिकून राहावं. तुम्ही BSPचं काम करणार का यापुढे? BSPचं काम करण्यासाठी मी इच्छुक आहे, पण मला अजूनही बऱ्याच गोष्टींचा अभ्यास हा करणं गरजेचं आहे आणि BSPची संधी दिली तर मी माझ्या सुदैवाने BSPचं आमदारकीचं तिकीट सुद्धा मी लढवणार होतो, पण काही याच्याने ती माझी संधी हुकलेली आहे. तर मी BSP पक्षाने जर निकम साहेबांनी संधी दिली तर मी नक्कीच त्या संधीचं सोनं करेल, एवढंच मी सांगू इच्छितो. आणि आज जी गरज आहे संविधान, माझं शिक्षण BA MSW आहे. मी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संघटनेचाही कार्यकर्ता आहे आणि मी महाराष्ट्रात मास्टर ऑफ सोशल वर्कर केला असल्याने समाजसेवा नेमकी काय असते आणि आज समाजाला काय गरज आहे हे मला नक्कीच उमजलेलं आहे. त्यामुळे मी या मेळाव्यात इथं आलेलो आहे. धन्यवाद. मी व्यंकट बर्गे, लातूरवरनं आलोय. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशचा सचिव म्हणून आता सध्या कार्यरत आहे. अनेक वर्षापासून साधारणतः मी 1988-89 पासून बहुजन समाज पार्टीला जोडलोय. मान्यवर काशीरामच्या साहेबांच्या सोबत काम करण्याची संधी, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी सुद्धा आपल्याला अनेक वेळेस मिळालेली आहे. असं माझा परिचय आहे. काय तुमच्या जिल्ह्याच्या कार्याबद्दल काय सांगाल आणि आज जो अभिवादनपर या ठिकाणी सभा घेतली त्याबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने समस्त बहुजनवादी सगळ्या महापुरुषांना अभिवादन करतोय आणि त्यांच्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक लाख लाख सर्व बांधवांना शुभेच्छा देतोय. आणि विशेषतः आम्ही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहुजन समाज पार्टी वाढवतोय आणि आम्ही असा निर्णय घेतलोय, शाहू महाराजांच्या विचाराचं राज्य येणारच आहे, आणल्याशिवाय राहायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. त्याच्यामुळे समस्त बहुजन समाजाला जोडण्याचं काम, आंबेडकरी आंदोलनाला चालवण्याचं काम आम्ही करतोय. मोठ्या प्रमाणामध्ये हे काम आम्ही करणार आहोत आणि राजर्षी शाहू महाराजाला तेव्हाच अभिनंदन केल्यासारखं होईल जेव्हा त्यांच्या विचाराचं शेदुरी, त्यांच्या विचाराचा विचार पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होणार आहेत असं आम्हाला वाटतंय. तेव्हा आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने तसं तर पाहिलं, हे जी भूमी आहे हे सर्व सन्मान देणारी भूमी आहे. राजा राजर्षी शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान केला, बाबासाहेब आंबेडकरांनी राजर्षी शाहू महाराजांचा सन्मान केला. तेवढंच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेकडून सुद्धा झालेला आहे. धन्वंतांनी आकण पिळले, मार्तंडांनी तसेच पिळले, मग रातून जणू मानी गिळले, चोर झाले साव, जग बादल तू घालून गाव मज सांगून गेली भीमराव, अशा पद्धतीचे वल्गना अण्णाभाऊंनी केलेली आहे. आणि तेवढंच नाही तर या सगळ्यांचा सन्मान मान्यवर काशीराम साहेबांनी केलेला आहे. या स्वतः मॉनिटरी करून स्वतःच्या नेतृत्वाखाली काशीराम साहेबांनी इथे शाहू महाराजांचा मेळावा लावला, जयंती लावली आणि संपूर्ण भारताला सांगून टाकलं की शाहू महाराज हे भारतीयांचे नेते आहेत, शाहू महाराज हे अत्यंत उंचीचे आहेत, शाहू महाराजांच्या विचाराचं इथं राज झालं पाहिजे, अशा पद्धतीचा भूमिका मान्यवर काशीराम साहेबांची होती. आणि ते त्यांनी नमूद केलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जयंती केलेली आहे. आणि तेव्हा देशाला सांगितलेलं आहे की शाहू महाराज इतकी उंचीचे आहेत की त्यांच्या उंचीच्या प्रमाणच इथं सत्तामध्ये एंटर झालं पाहिजे, सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि सत्तेमध्ये समावेश झालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडलेली आहे.
काय नाव तुमचं, कुठून आहात? मी राहुल कोकरे, बहुजन समाज पार्टी प्रदेश सदस्य, कार्यकारी सदस्य। आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने कोल्हापूर या गावी भव्य असा शाहू मेळावा घेण्यात आलेला आहे। या मेळाव्याला सर्व या नगरीमधले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाहेरगावून आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व जनता, खूप तुम्ही पाहत आहात, हे सर्व जनता या शाहू मेळ्यासाठी उपस्थित झालेली आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे की शाहू महाराज यांची जयंती ही दसरा दिवाळीसारखी झाली पाहिजे आणि या देशामध्ये शाहू महाराजांनी संपूर्ण बहुजनाला 50% आरक्षण देऊन या भारतातच महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी काय करावं लागेल? या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टी एक अशी कॅडरलेस पार्टी आहे हीच या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीची बहुजनांची सत्ता आणू शकते आणि यांच्याशिवाय दुसरं कोणी सत्ता आणू शकत नाही हे आम्ही ठामपणे सांगू शकतो। कारण काय करावं लागेल? कारण बहुजन समाज पार्टीची जी स्थापना 1984 ला साहेब कांशीरामजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी केलेली आहे। तेव्हा साहेब कांशीरामजी आणि बहीण कुमारी मायावतींनी संकल्प केलेला आहे की आम्हीच या देशामध्ये शासनकर्ती जमात बनू शकतो आणि बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुजन समाज पार्टी तत्पर आहे, असं या 1984 ला साहेब कांशीरामजी साहेबांनी म्हणाले। त्याचप्रमाणे आम्ही आज या शाहू संकल्प मेळाव्याला संकल्प करून जात आहोत की आम्ही या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं स्वप्न साकार करण्यासाठी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी संकल्प घेऊन आम्ही आजपासून सेक्टर बूथ असेल किंवा येणाऱ्या कोणतीही निवडणूक असो, या निवडणुकीमध्ये इमानी ईदवार आम्ही काम करून बाबासाहेबांचे स्वप्न आणि शाहू महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी बहीणजी तत्पर आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये 2027 ला उत्तर प्रदेश असेल आणि 19 ला या महाराष्ट्रात आम्ही नक्कीच या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं आणि बाबासाहेबांच्या हातीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणू, एवढंच तुम्हाला मी यासाठी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सांगू शकतो। आणि सर्वांना शाहू महाराजांच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम, जय भारत, जय शाहू। मी लहरदास कांबळे, सांगली जिल्हा अध्यक्ष। शाहूच्या नगरीमध्ये शाहू जयंती साजरी करत होता। फार मोठा अगदी बाबासाहेबांनी जी आज्ञा केली होती की शाहू महाराजांनी जे केले ती जयंतीप्रमाणे साजरी करावी। जयंती बाबासाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं सर्व आम्ही महाराष्ट्रामध्ये अगदी दिवाळीसारखा आम्ही सणासारखा आम्ही शाहू जयंती साजरी करीत आहोत। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचं राज्य येण्यासाठी राज्यामध्ये काय करावं लागेल, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? बहुजन समाज पार्टीचं राज्य सरकार निश्चितच येणार आहे, कारण का सेक्टर आणि बूथ या पद्धतीने आता जे बांधणी सुरू आहे, जवळजवळ आपले जवळजवळ लाखभर कॅडर आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कॅडर घेत आपले सुरू आहे। जे सेक्टर बूथ, जिल्हा कार्यकारिणी, विधानसभा कार्यकारिणी ह्या सगळ्या पूर्णपणे होत आहेत आणि ह्या येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्ही बहुजन समाज पार्टीची सत्ता हस्तगत करू। जर सत्ता हस्तगत नाही जर झाली तर निश्चितपणे खुर्ची हलवण्याची ताकद आम्ही निश्चित बहुजन समाज पार्टीच्या ठेवणार आहे। शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत। फक्त खंत या गोष्टीची वाटते की शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये त्याचं कोणालाच काही सोयीसुविधा नाही। कोणी आम्हाला एक ठराविक लोक शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ दिसले, जे की शाहू महाराजांच्या परिवारातले होते, प्रशासनामधले होते, पोलीस प्रशासनामधले होते, परंतु जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे यावं असं वाटलंच नसेल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षण दिलेलं आहे। शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहेत, त्याचबरोबर हॉस्टेलचे सुद्धा जनक आहेत। सगळ्यात जास्त त्यांनी हॉस्टेल या ठिकाणी काढून सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाला प्रेरणा दिली। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शाहू महाराजाला सोलापूरच्या लोकांनी ओळखू नये ही खूप मोठी खंत वाटण्यासारखी गोष्ट आहे। जिल्ह्याबद्दल बोला, कशा प्रकारे काम चालू आहे? बीड जिल्ह्यामध्ये जर म्हणलं तर बहुजन समाज पार्टीचं काम हे तळागाळातील लोकांपर्यंत नेऊन पोहोचवलंय। ज्या शाहू महाराजांच्या जयंतीसाठी आम्ही या ठिकाणी आलो, त्या शाहू महाराजांचं बीडमध्ये अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात स्मारक बनवलेलं आहे आणि त्याच शाहू महाराजांच्या पुतळ्याला बीडमध्ये जागा नसल्यामुळे मी स्वतः माझं घर तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या नावे केलं होतं। शाहू महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी माझं घर मी कलेक्टरच्या नावे केलं होतं। माझं घर पाडून त्या ठिकाणी शाहू महाराज पुतळा बसवण्यात यावा अशी माझी इच्छा होती आणि त्या ठिकाणी जे 2 जागा मी सुचवल्या होत्या प्रशासनाला, त्याच्यापैकी एका जागेवर शाहू महाराज पुतळा बसवला। आम्ही या ठिकाणी आज कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर येऊन त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये जाऊन शाहू महाराजांची विचारधारा बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून पसरवणार आहोत आणि येत्या काळामध्ये बहुजन समाज पार्टी ही महापुरुषाच्या विचारधारेनेच
सगळ्यामध्ये परिवर्तन करणार आहे, राजकीय परिवर्तन करणार आहे, सामाजिक राज्यामध्ये बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी काय करावं लागेल? बहुजन समाज पार्टीची सत्ता जर यायची असेल तर सगळ्यात मोठं जसं की एससी समाज हा बहुजन समाज पार्टीकडे चांगल्या पद्धतीने जोडला आहे, त्याचप्रमाणे ओबीसीने सुद्धा आता बहुजन समाज पार्टीकडे आलं पाहिजे. कारण 1000 वर्षापासून मनोवादी व्यवस्थेचे सगळ्यात मोठे गुलाम कोण असतील तर ते ओबीसी आहेत. त्याचा परिणाम हा भारत देश गुलाम झालेला आहे. म्हणून या देशाला गुलामीतून मुक्त करायचं असेल तर ओबीसीने या ठिकाणी बहुजन महापुरुषाच्या विचारधारेने काम करून बहुजन समाज पार्टीची सत्ता आणली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थाने भारत देश हा स्वतंत्र होईल. तुमचं नाव नंबर सांगा. माझं नाव प्रशांत वासनिक, बहुजन समाज पार्टी बीड जिल्हा अध्यक्ष. नंबर माझा मोबाईल नंबर आहे 9881434001. थँक्यू. समाज पार्टीच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष, माजी प्रभारी आणि आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीने कोल्हापूर येथे महोत्सव साजरा केलेला आहे. राजर्षी शाहू महाराज यांनी 1902 मध्ये बहुजनासाठी ओबीसी सर्व बहुजनासाठी आपल्या संस्थानामध्ये कोल्हापूरमध्ये 50% आरक्षण जाहीर केलं. जगाच्या पाठीवर आरक्षण जाहीर करणारा एक महान राजा या जगामध्ये होऊन गेला आणि ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांना आज मी अभिवादन करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी सर्वांना काय करावं लागेल? बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी या देशामध्ये सर्व बहुजन समाजांनी एकत्र येऊन चांगलं असं संघटन बनवून मनोवादी पक्षांना धक्का देण्यात येईल आणि या देशामध्ये सर्व जाती धर्मांना न्याय देण्यासाठी बहुजन समाज पार्टीची ही अशी पार्टी आहे की ते समानतेवर या देशात काम करत आहे. बहुजन समाज पार्टी मराठी ना? हा, बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी काय करावं लागेल? बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी भाईचारा आम्हाला बनवावं लागेल. बहुजन समाज बनाव हे आमचं अभियान आहे. बहुजन समाजात जसं अनुसूचित जाती 1500 जाती आहेत, अनुसूचित जमातीमध्ये 1000 जाती आणि ओबीसी मध्ये 3500 जाती, SC ST ओबीसीचा समन्वय करणे, यांच्यात बंधुभाव निर्माण करणे म्हणजे 85% बहुजनांचं समीकरण बनवणे हे जर झालं तर नक्कीच बहुजन समाजात सत्ता येईल. आणि त्याची सुरुवात चांगल्याने झाली आहे. उत्तर प्रदेशात ज्या पद्धतीने ती सुरुवात झाली होती, महाराष्ट्रातही ती सुरुवात झाली. शाहू छत्रपतींची जयंती सणासारखी साजरी करावं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात म्हणाले होते. तो आदेश घेऊन मान्यवर कांशीराम साहेबांनी एक आठवड्याभर 2002 ला आरक्षण शताब्दी वर्षानिमित्ताने इथंच मोठं संमेलन घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा कोल्हापुरात अण्णा नायकवडींच्या नेतृत्वात पुन्हा एक समीकरण झालं. उत्तर प्रदेशात सरकार बनली त्या विचाराने त्यांच्या विद्यापीठ स्थापन केल्या. बहुजन समाज पार्टीची सत्ता येण्यासाठी काय करावं लागेल? हिंदी में बोलूं? इसका जवाब मान्यवर कांशीराम साहब ने दिया है. मान्यवर कांशीराम साहब ने बोला है कि हमें अपनी सत्ता लाने के लिए हमें आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक रूप से सक्षम होना पड़ेगा. सांस्कृतिक कार्यक्रम के जरिए मनोवादी पक्ष दिन भर सांस्कृतिक कार्यक्रम करते हैं. इसके जरिए वो हमारे बहुजन समाज को अंधश्रद्धा में डूबे रहते हैं. हमें दिन भर सांस्कृतिक कार्यक्रम करना चाहिए. अलग अलग जातियों में जाके उनके ही महापुरुष, बहुजन महापुरुषों की जयंती पुण्यतिथियां मनानी चाहिए. बाबा साहब ने कहा था कि शाहू महाराज की जयंती दिवाली की जैसी मनाना चाहिए. मैं आज कोल्हापुर में देखा कि जो कोल्हापुर सिटी पर राजर्षि छत्रपति शाहू महाराज की है वो पूरी तरह सज जानी चाहिए थी आज, लेकिन आज कोल्हापुर सिटी में मुझे वैसा नहीं दिखा जैसा बाबा साहब की जयंती में दिखता है. तो हमें हर महापुरुषों की जयंती मनाना चाहिए. उन्होंने क्या किया उस समाज के बीच जाके बताना चाहिए, भाईचारा जोड़ना चाहिए और उन्हें मनोवादी हथकंडे बताना चाहिए, तभी बहुजन समाज पार्टी सत्ता है. बीएसपी की सत्ता आने के लिए क्या करना चाहिए? बीएसपी की सत्ता आने के लिए हमें जो है ना एकता बरकरार करनी चाहिए. और जब हम हमारी जो एकता बरकरार रहेगी तब हम जो है ना बीएसपी की सत्ता यहाँ ला सकते हैं. और उसके लिए जो है ना तन मन धन से यहाँ आपका योगदान देना जरूरी है. और जब आप ये योगदान देंगे तब बीएसपी की सत्ता आने में कोई हर्ज नहीं है.